षटक. या षटकात 2 षटकार मात्र आलेत. 65 लॉस ऑफ 1. फुलटॉस बॉल व्यवस्थित जरी बॅट वरती आला नसला तरी सुद्धा रबर बॉल आहे. सहजरित्या जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 69 वरती. 69. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा झाल्यात. रेड डेव्हिल्स नोएडा या टीमच्या. सन्माननीय पद्माकरजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आर्यन गोंधळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पद्माकर घरत साहेबांचा सन्मान मात्र या मंचावरती करावा. 4 ओव्हरमध्ये 69 धावा झाल्यात. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 39 होत्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. भावेश नाईक चांगला खेळतोय. 4 चेंडूंमध्ये 13. योगेश पवार दादा खेळतोय 13 चेंडू 30 वर. लास्ट ओव्हर. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. पायावरती जाऊन चेंडू आदळलाय. बॉल चाललाय तो मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. चला दोन्ही कॅप्टन या. JP11 भिवंडी आणि गावदेव गावठाण दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी त्वरित या. 70. ओके पाहूया टार्गेट कितपर्यंत सेट केलं जात आहे. क्या बात है. काही फटक्यांचं आपण वर्णन करू शकत नाही शब्दांमध्ये रोशन सर. आणि त्यामधील आणखी एक धमाकेदार फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बाय YP योगेश पवार. वन ऑफ द अकम्प्लीट बॅटर. एखाद्या परिपूर्ण फलंदाजाची व्याख्या तुम्हाला सांगायची असेल तर व्याख्या सांगत बसू नका. योगेश पवारची बॅटिंग दाखवा. 76 धावा. 76. फिरवलाय बॉल. मनोज देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी मनोज कडून. हे बॅटल पाहायला मिळतं. 76. 76 धावा. 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत. किमान 90 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न नक्कीच होईल YP कडून. यात अजिबात शंका नाही. 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांचा हा सामना चालू आहे. रेड डेव्हिल्स नोएडा विरोधात राया 11. पुन्हा फिरवलाय बॉल. सहजरित्या हुक केलाय आणि धावाही बुक केल्यात. फाईन लेगला हा येतोय. आणखी एक धमाका षटकार. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली. योगेश पवार 16 चेंडू 42 वरती खेळत आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजचा दिवस आपण पाहिला तर एक अर्धशतक आलंय चॅम्बोचं आणि त्याचा संघ 2 सामने जिंकलाय. आणखी एक अर्धशतक येईल का. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा फुल टॉस. चुकी केले गोलंदाजाने. स्वर्गीय नवनाथ घरत पवेलियनच्या दिशेनं मारलेला आणखी एक धमाका षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या रेड डेव्हिल्स नोएडाची 88. आणि वैयक्तिक योगेश पवार दादा खेळतोय 48 वर. 17 चेंडू 48 धावसंख्येची एक जबरदस्त इनिंग. 5 षटकार आणि 2 चौकार. लास्ट बॉल. आणखी एक अर्धशतक पाहायला मिळेल का. 88 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आणि इथे मारलाय तो षटकार. रायगडातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर अर्थातच सर्वांचा दादा योगेश पवार याच्या बॅटमधून खारकोपरच्या या क्रीडा नगरीमध्ये बिंजोर ग्रुप यांच्या वतीनं आयोजित मान्सून कप मध्ये हे अर्धशतक पाहायला मिळालं. 18 बॉल 54 धावसंख्येची लाजवाब इनिंग ज्यामध्ये 2 चौकार 6 षटकार 300च्या स्ट्राईक रेटने दादा बरसला आणि योगेश पवारचा अर्धशतक. मान्सून कप खारकोपरच्या मैदानावरती अफलातून फलंदाजी. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टार्गेट आहे 95 कारण शेवटच्या चेंडूवरती मारलेला षटकार त्यामुळे धावसंख्या झाली ती 94. 94 आणि 95चं टार्गेट चेस डाऊन करायचे ते राया 11 या संघाला. रेड डेव्हिल्स लीगल कामोठे हा संघ. नावात जरा फेरबदल होत आहेत. रेड डेव्हिल्स लीगल कामोठे या संघाने 94 धावा कुठल्यात 94 आणि राया 11 या संघाला 95 धावा करायचे 5 षटकांमध्ये. योगेश पवार यांचा अर्धशतक आपण पाहिलं. करण मोरेने चांगली फलंदाजी केली. भावेश नाईकने अगदी संधी कमी मिळाली परंतु 14 धावा कुठल्या 94. आता पाहूया या धावांचा पाठलाग राया 11 हा संघ कशा पद्धतीने करेल
आणि नेक्स्ट मॅचचा देखील आपण लगेचच टॉस करणार आहोत. मी गावदेवी गावठाण या टीमला विनंती करतोय आणि जे